राम राम मंडळी. तर आज आहे गणेश चतुर्थी म्हणजेच बाप्पांच्या आगमनाचा दिवस. त्यासाठी मी आणि पप्पा निघालो. पुढे जाऊन बघतो तर काय, माझी सेना आधीच सज्ज झाली होते. आणि आम्ही दोन बाप्पांना आणायला चाललोय, एक आमचा आणि दुसरा माझ्या मावशीच्या घरचा. वर्कशॉप कडे पोहोचल्या जोरात पाऊस यायला लागला. मग काय, मी, स्वराज, त्याचे पप्पा आणि त्याची बहीण आम्हाला टेम्पो मध्येच बसावं लागलं. मग थोड्या वेळाने पाऊस गेला आणि सर्वात आधी अथर्वचे बाप्पा घेतले आणि टेम्पो मध्ये बसवले. मग गेलो आमच्या बाप्पांकडे जे रेडी होत होते. मग आम्ही पण आमचे बाप्पा घेतले आणि निघालो. जय जयकार गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. 1 रुपये का सिंगम 1 रुपया सिंगम हो गया. 1 रुपये का सिंगम. गणपती बाप्पा सिंगम. गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. बाप्पांना त्यांच्या जागी स्थानापन्न केलं आणि प्राणप्रतिष्ठा करून घेतली. मग मी गेलो मावशीच्या बाप्पांचे दर्शन करायला. मग संध्याकाळी निघालो मित्रांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घ्यायला. आज एवढी ट्रॅफिक होती की 15-20 मिनिटं एकाच जागी थांबावं लागलं. जसं तसं ट्रॅफिक पार केली आणि पोहोचलो वन वाईब स्टुडिओला, जिथे आधी मी डान्स ट्रेनर होतो. आणि पोचल्याच आरतीचा लाभ मिळाला. मग इकडून आम्ही गेलो गौडी भाईच्या घरी. श्लोक कार घेऊन आला होता, मग आम्ही त्याच्या कारनेच गेलो. आणि खूप टाइम नंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो तर खूप जोक अँड ऑल चालू होते. घरी पोहोचलो, दर्शन केलं आणि थोडा टाइम स्पेंड करून आम्ही परत निघालो घरी. मग मी गेलो सँडी सरांच्या घरी, बिकॉज त्यांचा सुद्धा 1.5 दिवसाचा गणपती होता. परत उद्या टाइम नसता मिळाला म्हणून रात्री 11:30ला पोहोचलो त्यांच्या घरी. मग काही सरांनी लवकर सोडलंच नाही. मग जेवलो आणि आम्ही हाऊसी खेळायला बसलो. खेळता पहाटेचे 4 वाजले. नेक्स्ट नंबर 1 to 12. आणि जाम बेकार हरलो मी. पूर्ण 10 रुपये लॉस मध्ये गेलो. नंतर मी आलो माझ्या घरी. बाकी नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू.